मित्रांनो, आपल्या महत्त्वाच्या तिन्ही स्ट्रीमसाठी डिप्लोमा डिग्री किंवा एम फार्मसीच्या स्ट्रीमसाठी महाराष्ट्रामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाणारी पदभरती म्हणजे जिल्हा परिषदची पदभरती, ज्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा डिपार्टमेंटच्या ज्या आहेत त्या वॅकन्सी फिलअप केल्या जातात। मग ते BDS डॉक्टर असतील, MBBS डॉक्टर असतील, बाकीच्या काही गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतील किंवा बाकीच्या ज्याही महत्त्वाच्या फील्ड्स आहेत त्या सर्व फील्डच्या ज्या पदभरत्या आहेत किंवा पोस्ट आहेत या जिल्हा परिषदच्या पदभरतीमध्ये ज्या आहेत त्या फिलअप केल्या जातात। 2021-2019 मध्ये या 2-3 वर्षामध्ये जी आहे ती मागच्या वर्षी आपली फार्मसी ऑफिसरची पदभरती जी आहे याच्यामध्ये राबवली गेली होती, ज्याच्यामध्ये जवळपास दोन्ही कन्सिडर केली जर डिपार्टमेंट आपण आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद जवळपास 200-250 पेक्षा जास्त जागा तुम्हाला या जिल्हा परिषदच्या पदभरतीमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या बघायला भेटलेल्या होत्या। यासाठी काय काय पात्रता आहे तर लक्षात ठेवा, ज्या लोकांचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे 2 वर्षाचं, ज्या लोकांचं बॅचलर फार्मसी झालेलं किंवा एम फार्मसी झालेलं आहे, अशा आपल्या तिन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहेत। कमीत कमी तुमचं वय जे आहे ते 18 वर्ष पाहिजे आणि कॅटेगरीचे तुम्ही उमेदवार असाल तर जवळपास 45 ते 46 वर्षापर्यंत तुम्ही याचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात। त्याचबरोबर आणखीन फिजिकली चॅलेंज पर्सन असतील, बाकीचे कॅटेगरीचे विद्यार्थी SC ST असतील त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आणखीन 4 ते 5 वर्षाचं जे आहे ते रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। आत्तापर्यंत जर आपण ट्रेंड बघितला तर IBPS या कंपनीने जी आहे ही जिल्हा परिषद एक्झाम कंडक्ट केलेली आहे। एक्झामच्या पॅटर्नबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये 60-40चा पॅटर्न जो आहे तो बघायला भेटतो, ज्याच्यामध्ये 40 प्रश्न हे आपल्या फार्मसीचे विचारले जातात आणि 60 प्रश्न हे मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग GKचे विचारले जातात। आणि दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे आरोग्य पदभरती, ज्याची एक्झाम TCS कंडक्ट करते आणि त्याचा पॅटर्न 80-20 जो आहे तो अशा पद्धतीने राबवला जातो, ज्याच्यामध्ये 80 मार्काचा फार्मसी आणि 20 मार्काचा जो आहे तो ऑदरचा पोर्शन असतो। अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं जिल्हा परिषद डिपार्टमेंट येणाऱ्या 2026च्या पदभरतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पदभरती जर राबवली गेली तर आपले D फार्मसी, B फार्मसी आणि M फार्मसीच्या तिन्ही स्ट्रीमचे विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहेत। बाकी यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय लागतील, काय काय आणखीन महत्त्वाच्या यासाठी गोष्टी लागतील, या सर्व गोष्टी महत्त्वाचं PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती शेअर केले। त्याचबरोबर याच्यावरती विस्तृत माहिती तुम्हाला मी आपलं यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती शेअर करत असतो। दोन्ही सोशल मीडियाचे चॅनल ज्याच्यावरती महाराष्ट्र असेल, बाकीचे स्टेट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्याही पदभरत्या आपल्या फार्मा प्रोफेशनमध्ये राबवल्या जातात त्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या दोन्ही सोशल मीडियावरती मी देत असतो। त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर दोन्ही ठिकाणी मला जॉईन करा।